घरातून हाकललेला मुलगा करोडपती झाला. पण आईसाठी त्याने काय केलं? आज जे लोक तुम्हाला कमी लेखतात, तेच लोक उद्या तुमच्यासमोर उभे राहू शकतात. जर आयुष्याने तुम्हाला तोडलं असेल, तर ही कथा शेवटपर्यंत ऐका. कारण कधीकधी सगळ्यात मोठं सत्य सगळ्यात उशिरा समोर येतं. समीर नावाचा मुलगा एका छोट्याशा गावात राहत होता. गरीब घर, रागीट वडील आणि शांत, गूढ आई. एका रात्री घरात किंकाळ्या घुमल्या. निघून जा घरातून. आई शांत का होती? ती काही लपवत होती का? की घरात काही भयानक रहस्य दडलं होतं? समीर घर सोडून गेला. अपमान, भूक, संघर्ष, स्टेशनवर झोप, छोट्या नोकऱ्या आणि एक प्रश्न, आई शांत का राहिली? वर्षे गेली. समीर करोडपती झाला. पण मनातली जखम कायम राहिली. एक दिवस गावातून फोन आला. तुझी आई शेवटच्या अवस्थेत आहे. समीर गावात परतला आणि जुन्या घरात त्याला एक बंद खोली दिसली. त्या खोलीत जुनी डायरी, गुप्त कागदपत्र आणि एक धक्कादायक सत्य दडलं होतं. समीरला कळलं, त्याच्या वडिलांचा गुन्हेगारी टोळीशी संबंध होता. मोठं कर्ज, जमिनीचा वाद आणि समीरच्या नावावर सुपारी. आईने मुद्दाम त्याला घरातून काढलं होतं, कारण ती त्याचा जीव वाचवत होती. आई म्हणाली, तू राहिला असतास तर तुला जिवंत ठेवले नसते. समीर हादरला. ज्यावर तो रागवत होता, ती आई त्याच्यासाठी नरक सहन करत होती. आईच्या शेवटच्या दिवसात समीरने तिच्यासाठी शहरात मोठं घर घेतलं, उपचार केले आणि गावात तिच्या नावाने शाळा बांधली. मित्रांनो, कधीकधी लोक चुकीचे नसतात. त्यांच्या मागचं सत्य आपल्याला माहीत नसतं. परिस्थिती तुम्हाला तोडू शकते, पण संपवू शकत नाही. जर ही कथा मनाला भिडली असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये लिहा, मी हार मानणार नाही. सबस्क्राईब करा, कारण पुढची कथा कदाचित तुमचं आयुष्य बदलू शकते.